हाय, ऍपलचा नवीन आयफोन आणि याचा डिस्प्लेच बाहेर पडून गेला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपला 30 डे चॅलेंजचा डेट. थंडीनं 2-3 दिवस सुट्ट्या काय मारल्या, चार तर डायरेक्ट पूर्ण फॉग करून टाकलाय. नंतर आलो मी दुकानावरून, तिथं आल्यावर आपलं येलो होतं मित्र, त्याने घेतलीत नवीन लॅपटॉप आणि त्याने दाखवलं होता आयफोन. त्याचा तो गाडीवरून पडला होता, त्याचा डायरेक्ट पुरा डिस्प्लेच बाहेर पडला. तेवढ्यात आलं शंतून तो म्हणे आपण नवीन मोबाईल घेतला, आपलं काम काही फसलं नाही म्हणे, व्हिडिओची क्वालिटी आता मस्त येऊ राहिली म्हणे. नंतर आलं घरून फोन, चाल म्हणे घरी, आपल्या गाडीत बाजरी टाकायची. घरी आल्यावर वरती आलो तर आपला शेजारी इतका खतरनाक मोबाईल पाहत होतो. तो नाही रे भाऊ, मी मोबाईल नाही पवरवला, अडचणीत बसून पिल्ल्यावर राखणे. तो म्हणे वर बसल्यावर कामात काम 3 काम होतं म्हणे, पिल्ल्यावर राखणं, रील्स पण आणि ऊन पण भेटतं म्हणे. हाव म्हणलं सोमीनाथ भाऊ, मस्त कामात काम चाललंय. तेवढं दिसले भाऊ आमच्या स्लॅपर बोर. म्हणलं बोर तर कितीचे खाल्ले नाही आज, एवढे कस काय दिसले. बोरायचं नाव घेताच स्वामीनाथला म्हणलं घे भाऊ, काय नाव घेशील, पण जेवढे बोर मी तुला दिले त्याच्यातले अर्धे तर किडेच निघणार आहे. बोर द्यायला माणूस एवढा खुश झाला. तो म्हणे मी असे पिल्ले आणले म्हणे. स्वामीनाथला म्हणलं येतो भाऊ मी, आता आपल्या बोरवर चांगलं लक्ष ठेव. मग गाडी पण आलती खाली, गाडी गिडी लोड करून दिली. नंतर चाललो मी जाफराबादला. बाकीच्या उडीत राहत असं भाऊ मागाची वस्तू, पण आपल्या उडीमीन राहते बोर शेंगा. तेवढ्यात फिरोजभाई म्हणायला लागले, वास तरी उरला म्हणे बोरायचा कावाचा. बोरं खाऊन झाल्यावर मी कावाचं पाहत होतो, इथं काहीतरी करामत चालली होती. करामत अशी होती की एअरबडचं वरचं झाकणच गेलतंय तुटून. जुगाड करणं पण लय खतरनाक चालू होतं. नंतर पप्पा म्हणे चाल सोनार दुकान, तुला बाळी करायची होती ना म्हणे. बाळी तर करून घेतली, आता कानाची मस्त 2-4 दिवस मजा येणार होती. संध्याकाळी आलो मी जिमला. आपले पार्टनर दीपक भाऊ म्हणे चाल म्हणे आज आपल्याला लय हेवी वर्कआउट करायचंय. आता तुम्ही म्हणसान तू असे व्हिडिओ काय टाकू राहिलो, आता डेली ब्लॉग मध्ये मी याच्या व्यतिरिक्त काय टाकू शकतो. हे 13 डे चॅलेंज झाल्यानंतर आपली मस्त एक सिरीज येणार आहे बरं का, ती पाहण्याकरता पटापट लाईक आणि फॉलो करून घ्या तुमच्या भावाला.